नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे PCMC न्यूज। स्थायी समिती आणि विषय समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडी जवळपास निश्चित झाल्या। आता वेध लागलेत ते स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचे। पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भाजप आणि राष्ट्रवादीच्या गटनेत्यांनी येत्या 2 मार्चला आपापल्या पक्षातर्फे स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करण्याची सूचना केली आहे। अर्जाची छाननी झाल्यावर पात्र अर्ज स्वीकारून 13 मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर आयुक्त स्वीकृत नगरसेवकांचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवतील आणि याच सभेत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केलं जाईल। नुकत्याच पार पडलेल्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपचे 84, राष्ट्रवादी काँग्रेसचे 37, शिवसेनेचे 6 आणि अपक्ष 1 असे 128 नगरसेवक निवडून आले आहेत। नगरसेवकांच्या संख्याबळानुसार भाजपचे 7 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 नगरसेवक होणार असून एकूण 10 स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत। सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या 6 जणांनी स्वीकृत नगरसेवक पद मिळावं यासाठी अर्ज केले असून हे अर्ज गटनेत्यांकडे दिले जाणार असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय। गटनेत्यांकडून आलेल्या अर्जांची छाननी झाल्यानंतर आयुक्तांकडून पात्र व्यक्तींची पक्षीय संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्ती करण्याची शिफारस सर्वसाधारण सभेकडे केली जाईल। त्यावर सर्वसाधारण सभा अंतिम निर्णय घेईल। मात्र आयुक्तांनी केलेली शिफारस सर्वसाधारण सभेनं अमान्य केल्यास त्याची कारणंही द्यावी लागतील। जाता जाता स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय हे समजावून घेऊ। स्वीकृत नगरसेवक महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील एक विशेष सदस्य असतो। त्याची निवड थेट जनतेद्वारे होत नाही। निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रशासन, कायदा, वैद्यकीय, लेखापाल, अभियांत्रिकी पदवीधारक, शिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची स्वीकृत नगरसेवक पदी निवड करणं अपेक्षित असतं। मात्र राजकीय पक्षांकडून पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच त्यांचे सामाजिक कार्य दाखवून स्वीकृत नगरसेवक पदाची संधी दिली जाते। हा आतापर्यंतचा अनुभव आहे। स्वीकृत नगरसेवकाला भत्ते, महापालिका सभेत मुद्दे मांडण्याचे अधिकार असतात, मात्र त्याला मतदान प्रक्रियेत सहभागी होता येत नाही। भाजप आणि राष्ट्रवादीचे मिळून एकूण 10 जण स्वीकृत नगरसेवक होणार असल्यानं या उभय पक्षांतर्फे दिले जाणारे ते 10 चेहरे कोण हे कळायला अजून 2 आठवडे वाट पाहावी लागणार आहे। तुम्ही मात्र पाहत रहा PCMC न्यूज चॅनल, पिंपरी चिंचवडकरांचं।